कल्पना करा, एक असं मंदिर जिथं 70 खांब आहेत, पण त्यापैकी एक खांब असा आहे जो जमिनीवर उभाच नाही, फक्त हवेत झुलतोय. लोक येतात, हातात कागद, काठी, स्कार्फ घेऊन आणि त्या खांबाखालून आरपार घालतात. आणि हो, खरोखर ते जातं. हा चमत्कार नाही का? या घटनेला 450 वर्ष झाली, पण अजूनही कोणालाही खात्रीनं सांगता येत नाही की तो खांब असं का उभा आहे ते. ही भारतीय शिल्पकलेची कमाल आहे का, की विज्ञानाला गोंधळात टाकणारा एखादा गुपित? जेव्हा नासाचे अभियंते पाहून थक्क होतात तेव्हा काहीतरी विशेष असतं. चला तर आज आपण जाऊया आंध्र प्रदेशच्या लेपाक्षी गावात, जिथं आहे एक खांब जो अजूनही आपल्या अस्तित्वानं गुरुत्वाकर्षणाला आव्हान देतोय. पाहिलं की विसरू शकणार नाही असं हे गूढ सत्य फक्त व्हायरल चर्चावर. नमस्कार, मी सूरज कांबळे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा. हवा स्थिर होती, सूर्य मावळतीकडे झुकला होता आणि एका छोट्या गावात एक वास्तू जगाच्या लक्षात यायला सुरुवात झाली होती. त्या गावाचं नाव आहे लेपाक्षी, जे आंध्र प्रदेशमध्ये. आणि या वास्तूचं नाव वीरभद्र मंदिर. पण या मंदिरात असं काय आहे जे नासा पासून जगभरातले इतिहासकार, शास्त्रज्ञ, पर्यटक, जिज्ञासू सगळ्यांना खुणावतंय? तर तो आहे एक झुलता खांब. 16व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधलेलं हे मंदिर मुख्यतः भगवान वीरभद्राला समर्पित आहे. वीरभद्र म्हणजे शिवशंकराचा उग्र अवतार. संपूर्ण मंदिर परिसरात 70 पेक्षा जास्त खांब आहेत. सुंदर कोरीव काम, पौराणिक कथा दर्शवणाऱ्या भित्तिचित्रांनी सजवलेले हे खांब म्हणजे शिल्पकलेचं एक उत्तम उदाहरण आहे. पण या सर्व खांबांमध्ये तो एक खांब असा आहे जो जमिनीला स्पर्श करत नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. खांब जमिनीला टेकलेलाच नाही, त्याच्या तळाशी थोडीशी जागा आहे. आणि ती जागा इतकी की त्या ठिकाणावरून तुम्ही पेपर, स्कार्फ, स्टिक घालू शकतात. काय हे अपूर्ण काम होतं की ही होती उच्चतम शिल्पकलेचा नमुना? काही इतिहासकार म्हणतात की हा फक्त ऑप्टिकल इल्युजन आहे. पण खांबाखालून जर वस्तू जात असेल तर तो इल्युजन कसा असेल? ब्रिटिश काळात एक अभियंता ए हॅमिल्टन या खांबाचा अभ्यास करायला आला होता. त्याने खांब हलवून पाहिला आणि मंदिराच्या काही भागात क्रॅक्स पडले. त्याला तात्काळ ते काम थांबवावं लागलं. म्हणजे हा खांब मंदिराचं ओझं वाहत नाही, पण तरीही बाकीच्या संरचनेशी तो जोडलेला आहे. शास्त्रज्ञ सांगतात हे टेम्पल टेक्टोनिक प्लेट्सवर आहे, म्हणजेच भूगर्भीय हालचाली या भागात अधिक असतात. कदाचित या हालचालींमुळे काही खांबांचे आधार उचलले गेले असतील. पण जर हे असंच घडलं असतं तर मग मंदिराचा संपूर्ण स्ट्रक्चरच बिघडलं असतं ना. तर एकही खांब असा उभा राहणं, तोही इतकं शतकं, हे अशक्यप्राय आहे. लेपाक्षी मंदिराविषयी एक कथा जगप्रसिद्ध आहे. जेव्हा रावण सीतेला पळून नेत होता तेव्हा जटायूनं त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. याच ठिकाणी जटायूचा पराभव झाला आणि रामाने त्याला म्हटलं, लेपाक्षी म्हणजेच हे पक्षा उठ. तेव्हापासून या ठिकाणचं नाव लेपाक्षी असं पडलं गेलं. आता तुम्ही म्हणाल की या कथेचा आणि झुलत्या खांबाचा काय नेमका संबंध? तर काही लोकांच्या मते जटायूच्या आत्म्याचं अस्तित्व अजूनही इथे आहे. हा खांब त्या आध्यात्मिक ऊर्जेचा परिणाम आहे. अनेक श्रद्धाळू लोक खांबाखाली हात फिरवतात, देवांचे फोटो ठेवतात आणि नवस बोलतात. आता विचार करा, 16व्या शतकात इंजिनिअरिंगचे फारसे उपकरण नव्हते, ना कम्प्युटर नव्हते, पण तरीही इतकं परिपूर्ण मापन, वजनाचा बॅलन्स आणि असा स्ट्रक्चर हा केवळ आंध्र प्रदेशचा नव्हे तर भारतीय स्थापत्य परंपरेचा एक अभिमान आहे. भारतीय कारिगरांनी एखाद्या विज्ञान प्रयोगासारखं हे मंदिर उभं केलं. आजच्या आधुनिक आर्किटेक्ट्सना सुद्धा हा झुलता खांब विचार करायला भाग पाडतो. जगभरातून पर्यटक येतात फक्त या खांबाला पाहण्यासाठी, कॅमेरा टिपण्यासाठी, हात खाली घालून व्हिडिओ बनवण्यासाठी आणि एकच प्रश्न विचारतात, हे कसं शक्य आहे? बऱ्याच यूट्यूबर, ट्रॅव्हल ब्लॉगर, हिस्टोरियन चॅनल्स यांनी या खांबावर डॉक्युमेंटरीज देखील केल्या आहेत. काही जण तर याला डिफेन्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतात. खरा रहस्य काय आहे हे अजूनही अस्पष्ट आहे. ही शिल्पकलेची करामत आहे का? काही भूगर्भीय कारण यामागे आहे का? की एखादं अद्भुत भूतकाळाचं तंत्रज्ञान आहे? कदाचित या सगळ्यांची उत्तरं आपल्याकडे अजूनही नाहीत. पण एक गोष्ट निश्चित, लेपाक्षीचा हा खांब आपल्याला अज्ञाताच्या शोधात ढकलतो. आज आपण लाखो रुपयांचे प्रोजेक्ट्स फेल होताना पाहतो. तंत्रज्ञान असूनही इमारती कोसळताना पाहतो.
पण 400 वर्षापूर्वीचा एक खांब आजही हवा गाठून उभा आहे. हा केवळ स्थापत्य चमत्कार नाही, ही आपली संस्कृती, आपली प्रतिभा आणि भारतीय बुद्धिमत्ता यांचं जगाला दिलेलं उत्तर आहे. जर पुढच्या वेळी कोणी तुमच्याशी भारतीय इतिहासाबद्दल चर्चा करेल, त्यांना हा झुलता खांब नक्की दाखवा आणि विचार करा, जर आपले पूर्वज इतके काही करून गेले तर आपण काय करतोय. हे मंदिर तुम्ही पाहिलं नसेल तर तुमचं भारत पाहणं अधुरं आहे. लेपाक्षीचा झुलता खांब हा केवळ दगड नाही, हा आपल्या इतिहासाला, जगाला दिलेलं उत्तर आहे. तुम्ही कधी खांब पाहिलाय का ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी व्हायरल चर्चाला सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107